नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. आत्ता जो आपण एक व्लॉग बनवला होता त्या व्लॉगला 130-135 असे व्ह्यूज आलेत. म्हणून म्हटलं चला 100 व्ह्यूज तर क्रॉस झालेत, अजून एक व्लॉग बनवूया. म्हणून हा व्लॉग बनवतोय. हा पण थोडासा व्लॉग मोठा होईल, कारण ह्याच्यामध्ये पेरूचं प्लॅन्टेशन आणि बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला माझ्या बिझनेसच्या गोष्टी सांगणार आहे. गावाला आल्यानंतर काय काय मी चालू केलेलं आहे ते दाखवणार आहे आणि सांगणार आहे. तर आज आत्ता वाजलेत 6:15 झालेत आणि मी सकाळी सकाळी चालायला येतो ते दाखवतोय. सकाळी चालायला आलं ना, पक्ष्यांचा किलबिलाट खूप असतो. त्याचबरोबर आपल्याला सकाळी सकाळी मोर भरपूर बघायला मिळतात. शेतामध्ये खूप शांतता असते आणि प्रसन्न वातावरण सकाळी सकाळी आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं आनंद वाटतो सकाळी की आपण जर गावाला राहिलो आहे तर आपल्याला एक असं म्हणू शकतो की हां ठीक आहे, आपण एका कोणत्या तरी गोष्टीसाठी धावत नसलो तरी आपण एक मनाने शांतता भरपूर आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे जरा बरं वाटतं. सकाळी आल्यानंतर कमळगड याचं विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर शेती बघायला मिळते आणि शेजारीच असलेली कृष्णामाई नदी. सकाळी सकाळी हे जे प्रसन्न वातावरण बघायला मिळतं ना, याची तुलना कुठंच नाही आहे. कारण हे सगळं बघण्यासाठी लोक वॅकेशन म्हणून आणि फिरण्यासाठी पैसे घालून येतात आणि हे आम्हाला रोज सकाळी सकाळी बघायला मिळतं. त्यामुळं अत्यंत सुखी जर म्हणत असाल तर मी हो खरंच या बाबतीत सुखीच आहे. तसं म्हणायला गेलं तर आज म्हणजे आज किती तारीख आहे? 27 तारीख आहे, 27 एप्रिल. काल भरपूर हिट होती गावाला, कारण 40 सेल्सिअसपर्यंत तापमान गेलं होतं गावाला. पण आज सकाळी जसा जो गारवा आहे ना, तो खूप खतरनाक गारवा आहे. कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही आता सेल्सिअस पण जबरदस्त असेल. आता तापमान पण आता कमी झालं असेल. पण आजच्या सकाळच्या वातावरणामध्ये ना खूप गारवा आहे आणि जरा तसं म्हणजे नाही का, थोडंसं थंड पण वाटतंय. एवढं भारी वाटतंय ना सकाळी सकाळी, बघायला पण खूप भारी वाटतं. बघा किती म्हणजे छान आहे इकडं परिसर. आणि गावाकडं हेच खूप महत्त्वाचं असतं. जर आपण गावाला आलो आहे तर बाबा हां ठीक आहे, एक 4-5 दिवस तरी आपलं माइंड रिलॅक्स झालं पाहिजे, याच्यासाठी आपण येतो. पण जर एक बिझनेस म्हणून किंवा आपण स्वतःचं काहीतरी करतो आहे वेगळं, किंवा असं म्हणू शकतो की बाबा काहीतरी आपण वेगळं करायचा प्रयत्न करतो आहे ना गावाला, तर मग हां तू गावाला राहू शकतो, हे माझं मत आहे. तर आता सकाळी चालून झालेलं आहे, आता 7 वाजायला आलेत आणि आता मी तुम्हाला माझा छोटासा बिझनेसचं इंट्रोडक्शन करतो, सांगतो की काय काय मी चालू केलेलं आहे ते, आणि हा व्लॉग संपवतो. आता 2 मिनटाच्या वरती चालला आहे हा व्लॉग, लवकर थांबवलं पाहिजे. गावाकडं सर्वात मोठं आकर्षण काय असतं माहिती आहे का? गावाकडची लालपरी एस-टी. तर रोज या खेडेगावातून म्हणजे गावागावातून प्रवास करत ही आपली लाडकी एस-टी आपल्या दाराच्या समोरून जाते. त्यामुळे खूप आनंद होतो. बघा किती छान दृश्य होतं हे.
आजूबाजूनं सगळीकडून झाडी आहे, म्हणजे पूर्ण दोन्ही बाजूंनी छान अशी झाडी झालेली आहे आणि मधून एस टी चालली. हे दृश्य ना खरंच म्हणजे बघण्यासारखं आहे. तर ही आहे माझी म्हणजे आमचा फॅमिली बिझनेस. तर मी मागे पण व्हिडिओ दाखवलं होतं तुम्हाला की राईस मिल आहे आपली. तर याच राईस मिलला अनुसरून आपण 2 वर्ष झालं एक मशीन घेतली होती. तर त्या मशीनीचं तुम्हाला दाखवतो की कोणत्या प्रकारची मशीन आहे. तर ही आम्ही घरगुती पद्धतीने तयार केली, मॅन्युअली घरी बनवलेली मशीन आहे. ही हळद पॉलिश करते आणि त्याचबरोबर इथे आहे हळदीचा क्रशर. ह्याला पल्वलायझर पण म्हणलं जातं. आणि याला इथे आपण हळद क्रश करतो. म्हणजे अशा पद्धतीनं गावाकडं हळद पिकवली जाते बघा. एकदम साध्या पद्धतीने पिकवली जाते, तशी पॉलिश नाही आहे ही. पण पॉलिश केलेली हळद असेल तर ह्या हॉपरमधून टाकून क्रश केली जाते. आता ही क्रश केलेली जी हळद असते ना, ती हळद इथे मिलिंग केली जाते. हे छोटंसं आटाचक्कीसारखंच आहे. याच्यासाठी वेगळी टाकी लावली जाते. म्हणजे आपण जे घरी गहू ज्वारी म्हणजे जे पीठ आणतो, दळून आणतो, तर ते जे काही आहे ना त्याच्यासाठी वेगळी टाकी लावली जाते आणि ही हळदीसाठी वेगळी म्हणजे पद्धतीची टाकी लावली जाते. तर आतमध्ये एक जातं असतं, त्या जात्यामधून ती दळून बाहेर येते. तर हे मिलिंग मशीन आहे छोटंसं आणि हे क्रशर आहे. तर हे 2 वर्ष झालं आपण घेतलेलं आहे. 2 वर्षापूर्वी आपण घेतली होती, पण तेव्हा आपलं हळदीचं एवढं काय चाललं नव्हतं. तर ते सांगायचं होतं तुम्हाला की माझा एक छोटासा बिझनेस आहे हळदीचा. अजून मला भरपूर अशा प्रकारचे रिक्वायरमेंट येतात मसाल्यांचे, पण अजून मी तिथपर्यंत पोचलो नाही. कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल टाकलं जातं, त्याच्यामुळे मिरची पावडर टिकते. तर आपल्याला तिथपर्यंत पोचणं जरा अवघड जाते, म्हणून आपण तिथे गेलो नाही. पण हळद पावडर जी शेतकऱ्यांकडून थेट आपण ग्राहकांपर्यंत पोचवण्याचं काम करतो. आणि माझा हा बिझनेस 4 वर्ष जुना आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या पूर्ण बिझनेसची थोड्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर झालं असं की बऱ्याच गोष्टी मी थोड्याफार ऐकत नाही कोणाच्या, की मनाचे बरेचसे निर्णय घेतो की नाही आम्हाला हे करायचं तर हेच करायचं आहे अशा पद्धतीनं. तर सरदार L49 प्रकारचा पेरू आपण लावणार होतो आणि एक झाड मी घेऊन आलो होतो आणि ते म्हणलं की आपण लावायचं आहे म्हणून. तर झालं असं की ते 150-200 रुपयाचं झाड होतं. पहिल्या दिवशी चांगल्या फांद्या बिंद्या चांगलं सगळं काही होतं व्यवस्थित. त्याचं छोटंसं फळ पण आलेलं. आता त्याच्या फांद्या नाही राहिलेल्या न फळ राहिले, त्याचं काही राहिलेलं नाही आहे, पानंसुद्धा राहिलेली नाहीत आणि ते झाड पूर्ण सुकून गेलेलं आहे. तर ते तुम्हाला दाखवतो त्या झाडाची अवस्था काय झाली. मी आता हे साईडनं जरा शेड लावलेलं आहे, म्हणजे जरा काहीतरी म्हणजे बांधावं म्हणून लावलं होतं. पण अवस्था जर बघितलीत तर त्या झाडाचं खोड पण नाही राहिलेलं ना काय खाली काहीच राहिलेलं नाही आहे. पूर्ण म्हणजे सुकून गेलेलं आहे झाड. त्याचबरोबर आपण एक दुसरं झाड लावलं होतं, ते कालापती चिक्कूचं. ते छान आलं आहे, म्हणजे ते बघण्यासारखंच आहे. इतकं भारी आलेलं आहे. हे एक गोडाऊन आहे आमचं. तर आता मी याला वर्कशॉप म्हणून करणार आहे. बऱ्याचशा गोष्टी माझ्या वर्कशॉपमध्ये राहणार आहे. तिथं मी एक 3-4 वर्षामध्ये याचं वर्कशॉप तयार करणार आहे. इथं मी ना त्या दिवशी कोरफड लावलं, म्हणलं बघू बांधायला लावल्यावरती येतं आहे का म्हणून असंच म्हणजे टाईमपास म्हणून लावलेलं आहे. आणि हे कालावधी चिक्कू आहे. हे छान आलं, म्हणजे याची वाढ खूप छान झाली आणि त्याला पाणीसुद्धा खतसुद्धा चांगलं भेटलं. तर हा व्लॉग इथंच थांबवतो आहे. तुम्हाला थोडीशी माहिती पण सांगितली आणि प्लॅन्टेशनची पण थोडीशी माहिती सांगितली. असे बरेचसे व्लॉग येणार आहेत. म्हणजे
आपण हे असं डायरेक्ट थेट कधी बोललो नाही पहिल्यांदा या चॅनलवरती ना असं थेट बोलतोय. नाहीतर मी आत्तापर्यंत तुम्ही जर माझे व्लॉग बघितले तर व्लॉग हे सगळे ना एकदम प्रोफेशनल असे चांगली एकदम शूटिंग बिटिंग एकदम भारी होतं, डॉक्युमेंटरी टाईप. पण आता हे असे व्लॉग जरा म्हणलं ठीक आहे ना चालू करू गावाला, काय होते थोडं थोडं दाखवतं पण येईल तुम्हाला की गावाकडं कसं राहिलं जातं. तर हा 9-10 मिनटाचा छानसा व्लॉग होणार आहे. चलो बाय.